नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती चालक पदाचा जो निकाल लागलेला आहे, त्याचा कटऑफ लागलेला, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो। आता बॉम्बे हायकोर्टने रिझल्ट डिक्लेअर करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। आता सध्या चालक पदाचा निकाल लागलेला आहे आणि किती कटऑफ लागलेला आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये किती कटऑफ लागलेला हा बघणार आपण। नागपूर, मुंबई आणि संभाजीनगर या तीन ठिकाणी मधला कटऑफ किती लागलेला हा आपण बघणार आहोत। सर्वात प्रथम तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे मित्रांनो। सर्वात प्रथम गुगलवर जा आणि तिथे बॉम्बे हायकोर्ट ही वेबसाईट तिथे टाईप करा, बॉम्बे हायकोर्ट। त्याच्यानंतर बॉम्बे हायकोर्टमधली जी पहिली आहे त्या वेबसाईटला क्लिक करा। थोडासा वेळ लागेल। क्लिक केल्याच्या नंतर खाली जा। खाली गेल्याच्या नंतर तुम्हाला ह्या लिंकला ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशन याला क्लिक केल्याच्या नंतर थोडा वेळ लागेल कारण साईट स्लो आहे, पुन्हा रिफ्रेश करावं लागेल। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, रिझल्ट डिक्लेअर होतं बघा, रिझल्ट ऑफ स्क्रीन टेस्ट, त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला माहिती मिळून जाईल। त्याला क्लिक करायचं। त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला किती मुलांना मार्क मिळालेले ते आपण बघणार आहोत। त्याच्यामध्ये स्क्रीन टेस्ट, तुमचं नाव आहे का नाही याच्यामध्ये चेक करा, या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही म्हणून। त्याच्यानंतर आपण बॉम्बे हायकोर्ट, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरचा कटऑफ बघणार आहोत। त्याच्यामध्ये तुम्हाला बॉम्बेचा बघायचा असेल तर तुम्हाला हा बॉम्बेच्या याला क्लिक करावं लागेल, हा PDF ओपन होणार। त्याच्यानंतर नागपूरला करायचं असेल तर ह्या PDFला ओपन करावं लागेल आणि छत्रपती संभाजीनगरचं करायचं असेल तर या PDFला ओपन करावं लागेल आणि तुम्हाला कटऑफ चेक करावं लागेल तुम्हाला किती पडलेला आहे। तर सर्वात प्रथम आपण काय करू मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टमध्ये किती कटऑफ लागलेला आहे सर्वात पहिले तो चेक करू मित्रांनो। थोडं खाली आहे, सगळ्यात शेवटीला लिहिलेलं असेल त्यानं कटऑफ किती लागलेला आहे म्हणून, तर आपण चेक करू मित्रांनो। कटऑफ हा ना 16 मार्काला, ज्याला 16 मार्क आहे अशाला स्क्रीन टेस्टला बोलवण्यात आलेलं आहे मित्रांनो। आपल्या बाय शॉर्टिंग केस म्हणजे 16 बॉम्बे हायकोर्टमध्ये आहे ना, तर 16 ज्याला 16 मार्क आहे अशा पोरांचा कटऑफ लागलेला आहे बॉम्बे हायकोर्टचा। तसंच छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा पण बघणार आहोत आपण किती पडलेला आहे। तर आपण बॉम्बे हायकोर्टचा ज्याला 16 मार्क आहे अशाच स्टुडंटला बोलवण्यात येणार आहे ड्रायव्हिंग टेस्टसाठी। आणि त्याच्यानंतर आपण नागपूरचा बघणार आहोत। नागपूरला बघू आपण किती आहे, 78च मुलं घेतलेले आहेत त्यानं। आणि ज्याला कट ऑफ 17 मार्क आहे अशा विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेला आहे ड्रायव्हिंग टेस्टला। हा झाला नागपूर डिस्ट्रिक्टचा, बॉम्बेचा झाला एकाने, त्याच्यानंतर नागपूरचा झाला आणि त्या छत्रपती संभाजीनगरचा बघणार आहोत मित्रांनो आपण। तर 17 मार्क झाला आहे त्यालाच हे ड्रायव्हिंग टेस्टला बोलवण्यात येणार आहे। तर म्हणजे आणि ज्याला 17 मार्क आहे मित्रांनो तो खूप मोठे मार्क आहे, 20 पैकी 17 घेणे खूप महत्त्व आहे मित्रांनो। आणि शिपाईचा निकाल पण ह्या 15 दिवसामध्ये किंवा 5-6 दिवसामध्ये लागून जाईल, त्याचा पण कट ऑफ सांगता येणार नाही मित्रांनो, कारण 20 पैकी 17 ज्याला मार्क आहे अशा विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे। तर शिपाईच्यासाठी पण आय थिंक ज्याला जास्त मार्क आहे अशाच विद्यार्थ्यांना बोलवता येणार आहे मित्रांनो। तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर नक्की जॉईन करा, कारण नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील बॉम्बे हायकोर्टबद्दल।